ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा तालुक्यातील मागील काही महिन्यांमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती। चोरी, घरफोडी, रस्ता लूट आणि इतर गुन्ह्यांमुळे कायद्याचा धाक हा कमी झाल्याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू होती। दरम्यान बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनबलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करण्याच्या कारवायांना वेग आला। चोरी, रस्ता लूट तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। त्यासोबतच आंतरराज्य टोळ्यांवरती कारवाई करत अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। आरोपींना अटक करून कायद्याचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतोय। तर आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संजय ठेंगे यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाईचा धडाका सुरू करण्यात आलाय। विनाक्रमांक वाहनांपासून वाहतूक नियम मोडणाऱ्यांपर्यंत अनेकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली। तक्रारदारांच्या तक्रारीवरती तात्काळ कारवाई, पोलीस स्टेशन परिसरामध्ये शिस्त आणि गुन्हेगारांच्या विरोधामध्ये कठोर भूमिका यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढू लागलाय असं चित्र दिसतंय। बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे आता तालुक्यामध्ये कायद्याचा धाक पुन्हा एकदा निर्माण होत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। ही मोहीम सातत्यानं सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मागील काही महिन्यांपासून श्रीगोंदा तालुक्यात वाढलेली गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण झालेलं पाहायला मिळत होतं। मात्र आता बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलिसांकडून सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे कायद्याचा धाक पुन्हा निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नंदकुमार सोनवळकर आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली चोरी असेल, दरोडे असेल, रस्ता लूट असेल किंवा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गुन्हेगारांना अटक, जप्तीच्या कारवाया आणि तक्रारीचे निवारण यामुळे नागरिकांवरचा जो पोलिसांवरचा विश्वास आहे तो अतिशय वाढत चाललेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आणखीन मजबूत होण्याची अपेक्षा यावेळी नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।